नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज सकाळचीच गोष्ट आहे. आज म्हणजे 1 नोव्हेंबर 2025. दिल्लीहून माझ्या एका हिंदी पत्रकार मित्राचा फोन आला होता. कारण मुंबईमध्ये वोट चोरीच्या निमित्ताने जो सगळ्या विरोधी पक्षांचा म्हणजे महायुती वगळता उरलेल्या पक्षांचा मोर्चा निघणार होता, त्या संबंधी त्याला एकूण माहिती पाहिजे होती. आणि बोलता बोलता त्याने एक वाक्य उच्चारलं, ये राज ठाकरे क्या कर रहा है. म्हणजे राज ठाकरे हा या सगळ्या लोकांबरोबर नव्हता. त्याने कटाक्षाने स्वतःला महाराष्ट्रातल्या विरोधी राजकारणापासून बाजूला ठेवलं होतं. तर अचानक राज ठाकरेला काय झालंय आणि बघता बघता राज ठाकरे हा महाराष्ट्रातल्या विरोधी राजकारणाचा चेहरा होऊन बसला. तर याचा अर्थ काय? या संबंधात या पत्रकार मित्राने दिल्लीच्या मला प्रश्न विचारला होता आणि त्याला साधारणतः खुलासा त्याबद्दलचा पाहिजे होता की राज ठाकरे क्या कर रहा है. त्याला मी एकच सांगितलं की हे जे काय महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं आणि महायुती विरोधी राजकारणाचं सगळी सूत्र आहेत, ती बघता बघता राज ठाकरेंनी आपल्या हाती घेतलेली आहे. आणि मी बोलताना एक शब्द वापरला कि मानो राज ठाकरे ने महाविकास आघाडी का जो पॉलिटिक्स है वो हायजॅक किया है. तरीही तो मला प्रश्न विचारत राहिला. तेव्हा मी त्याला सांगितलं की मी जो शब्द वापरलाय तो तुझ्या डोक्यात शिरला की नाही. तो मला क्या शब्द आहे. म्हटलं मी हायजॅक हा शब्द वापरला. आणि हायजॅक जे असतं याचा अर्थ काय असतं. हायजॅक करणं म्हणजे कुठलं तरी विमान पळवून नेणं, ट्रेन पळवून नेणं, बस पळवून नेणं, त्यातल्या प्रवाशांना ओलीस ठेवणं आणि ते पळवून नेणारा असतो तो मग मनमानी करायला लागतो, त्याला हायजॅक म्हणतात. हे त्याच्या डोक्यात शिरलं जेव्हा तो उडाला. तो म्हणाला कि आपको लगता है कि ये राज ठाकरे ने हाईजैक किया है. मतलब बिल्कुल देखो, कल तक जो राज ठाकरे के खिलाफ बोल रहे थे और राज ठाकरे जिनके खिलाफ बोल रहा था, वो अचानक आज पूरी की पूरी पॉलिटिक्स राज ठाकरे के हाथ में चली गई है. और राज ठाकरे बोलता है उसी ढंग से अगर महाराष्ट्र की विरोधी राजनीति चल रही है तर मग त्याचा अर्थ काय होतो. हायजॅकचा अर्थ वेगळा काय असतो. 5 जुलै रोजी अचानक दोन भाऊ एकत्र आले, मराठी प्रेम वगैरे, मराठी अस्मिता सगळं ठीक आहे. पण बघता बघता राज ठाकरे अजूनही महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत किंवा त्यांना काँग्रेस किंवा इतर पक्ष सहभागी करून घ्यायला तयार आहेत की नाही याचं काहीही निपटान झालेला नाही. अशा वेळेला सगळेच्या सगळे विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी म्हणून काम करत होते ते बघता बघता राज ठाकरेच्या इशाऱ्यावर नाचायला लागले. तुम्हाला आठवत असेल तर या संबंधी ज्या वेळेला विरोधी नेते हे गेलेले होते निवडणूक आयोगाला भेटायला, त्यामध्ये पहिल्यांदा राज ठाकरे यांचा सहभाग होता. मग ते काय झालं, दुसऱ्या दिवशी परत शिष्टमंडळ गेलं, त्यापासून शरद पवार अलिप्त राहिले. पण आजच्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये शरद पवार सुद्धा सहभागी झाले किंवा त्यांना व्हावं लागलं. हे सगळं बघितल्यानंतर हायजॅक या शब्दाचा वेगळा अर्थ समजावून सांगण्याची गरज आहे का, ज्याचा त्याने विचार करावा. ज्याचा त्याने विचार करावा. आणि हे मी आज बोलतोय असं नाही. निवडणूक आयोगाची 2 दिवस लगातार भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी किती मुसंडी मारलेली आहे या घटनाक्रम तुम्ही बघा. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद ती गाजवली नुसती नाही, तर त्यामध्ये त्यांनी आपल्या भूमिकेचं सुतोवाच केलं. जी भूमिका महाविकास आघाडीची आहे की नाही यावर अजूनही उहापोह सुद्धा झालेला नाही, चर्चा सुद्धा झालेली नाही. ती पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये राज ठाकरे यांनी साफ साफ सांगून टाकलं
की जोपर्यंत मतदार याद्या व्यवस्थित पारदर्शक आणि निर्दोष होत नाहीत तोपर्यंत निवडणूक घेऊ देणार नाही किंवा होण्याची गरज नाही. भले आणखीन 6 महिने गेले चालतील, 3-4 वर्ष ज्या निवडणुका झालेल्या नाहीत त्या आणखीन 6 महिने लांबल्या तरी हरकत नाही, ही भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. आणि तेवढ्यावर राज ठाकरे थांबले नाहीत. त्यांनी आपल्या पक्षाची ती भूमिका आपल्या पदाधिकाऱ्यांना समजावण्यासाठी गोरेगावच्या नेस्को कंपाऊंड मध्ये, संकुलामध्ये एक प्रचंड मोठा मेळावा घेतला आणि त्यामध्ये साफ सांगून टाकलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हव्या तशा मतदार याद्या निर्दोष होईपर्यंत निवडणुका होता कामा नयेत, घेऊ द्यायच्या नाहीत, खळलं खट्याक. आणि ही भूमिका राज ठाकरे यांनी चिकाटीने लावून धरलेली आहे. पण अजून तरी महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने राज ठाकरे यांच्या या भूमिकेला दुजोरा दिलेला नाही. अगदी पत्रकार परिषदेपासून आजपर्यंत जवळपास 3-4 आठवड्यात मी याविषयी सतत प्रश्न विचारतोय. मी ही भूमिका आणि त्यातलं वेगळेपण समजावून सांगतोय, पण कुठल्याही पक्षाकडून त्यावर खुलासा आलेला नाही. आणि काँग्रेसने तर मुंबई महापालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही सोबत नकोत इतकी टोकाची भूमिका घेतलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर जो 1 नोव्हेंबरचा आजचा मोर्चा होता त्यामध्ये तर राज ठाकरे यांनीच पुढाकार घेतला होता, त्यांनीच जवळपास ठरवलं होतं आणि तो मोर्चा निघाला. फरफटत सगळेच्या सगळे पक्ष त्यांच्या बरोबर आले. आणि यामध्ये जी 3 प्रमुख भाषणं झाली त्यामध्ये एक भाषण राज ठाकरेंचं होतं, दुसरं उद्धव ठाकरेंचं होतं आणि तिसरं शरद पवारांचं होतं. राज ठाकरे यांनी या तिघांपैकी पहिलं भाषण करताना परत एकदा सांगून टाकलं की कुठल्याही परिस्थितीत निर्दोष मतदार याद्या झाल्याशिवाय निवडणूक नको आहे. आता ही भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांना मान्य आहे का? असती तर त्यांनी त्याच मोर्चा समोर केलेल्या आपल्या भाषणामधून राज ठाकरे यांच्या या भूमिकेला दुजोरा दिलेला दिसला असता. पण तसं झालं नाही. त्या दोघांनीही निवडणुकीवर बहिष्कार किंवा निवडणूक हाणून पाडणं याविषयी चकार शब्द उद्धव ठाकरे किंवा शरद पवार बोललेले नाहीत. पण राज ठाकरे यांनी मात्र या दोघांच्या आधी बोलताना अजून वर्षभर निवडणुका झाल्या नाहीत तरी फरक पडत नाही, ही जी भूमिका मांडलेली आहे ती महाविकास आघाडीला मान्य आहे का, हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. आणि असं काही भासवलं जातंय की निवडणुकीची घाई महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला आहे. पण तुम्ही बारकाईने गेल्या वर्षभरातल्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा घटनाक्रम बघितला तर परत परत एक गोष्ट, अगदी त्या निवडणुका होण्याच्या आधी, लोकसभा निवडणुका होण्याच्या आधी तातडीने महापालिकांच्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घ्या म्हणून हेच महाविकास आघाडीचे महाभाग मागे लागलेले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने एक घोषा या सगळ्या महाविकास आघाडीतल्या राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी लावलेला आहे की महायुती निवडणुकीला घाबरते म्हणूनच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका घेत नाही. सुप्रीम कोर्टाचं कारण दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात सत्तेत बसलेली महायुती निवडणुकांना घाबरलेली आहे आणि म्हणूनच निवडणुका सातत्याने टाळल्या जात आहेत. हा आरोप महायुतीवर केला जात होता. आणि अखेरीस सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026च्या पूर्वी या सगळ्या निवडणुका उरकल्या पाहिजेत म्हणून दम भरलेला आहे आणि त्यातून सगळी चक्र हलायला लागलेली आहे. अशा वेळेला गेली 2.5-3 वर्ष जे लोक निवडणुकांची मागणी करत होते
त्यांना आता वोट चोरी करून त्या निवडणुका नको आहेत का? हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, की खरोखरच सत्तेत बसलेले महायुतीतले तीन पक्ष निवडणुकांना घाबरतात का? या दोन बाजू आहेत, याची तुलना करा, मग तुमच्या लक्षात येईल की आजची परिस्थिती जी आहे, ही सत्तेत बसलेल्या तीनही पक्षांसाठी निवडणुकीला पोषक आहे असं बिलकुल वातावरण नाही. मुळे अनेक ठिकाणी शेताच्या शेत वाहून गेलेली आहेत, शेतातली पिकं नाही तर माती सुद्धा वाहून गेलेली आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची भरपाई हे अत्यंत कळीचे विषय झालेले आहेत. अशा वेळेला निवडणुका पुढे गेल्या तर सगळ्यात अधिक फायदेशीर महायुतीला असू शकतं. पण महायुती त्या निवडणुकांच्या विरोधात उतरलेली नाही. उलट महायुतीवर आणि भाजपवर निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून निवडणुका खिशात टाकण्याचे आरोप हेच विरोधी पक्ष करतायत. आणि मग या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जो पवित्रा घेतलेला आहे, की कुठल्याही परिस्थितीत निवडणुका नाही झाल्या चालतील, पण मतदार याद्या मात्र निर्दोष आणि पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्यासाठी आणखीन एक वर्ष निवडणुका पुढे जायला हरकत नाही, ही भूमिका महाविकास आघाडीपेक्षाही महायुतीला पोषक ठरणारी आहे. कारण ज्या प्रकारे मराठा आंदोलन झालं, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन, आता काय ते बच्चू कडू यांचं, हे सगळं बघितलं आणि एकूण नैसर्गिक आपत्तीतून निर्माण झालेली परिस्थिती बघितली, तर महायुतीला सुद्धा आजची लवकर 2 महिन्यात येणारी निवडणूक ही लाभदायक ठरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या तर त्या महायुतीला हव्याच आहेत असं म्हणता येतं. आणि तीच भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. आता एक फरक असाही पडतो, की आज जर महायुतीला पोषक परिस्थिती नसेल, तर मग 1 वर्षानंतर, 8 महिन्यानंतर ती परिस्थिती पोषक होईल का? तर त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे, की आज झालेल्या जखमा असतात त्या हळूहळू सुकतात, त्याच्या यातना वेदना कमी होतात, त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्मरण होतं. थातुरमातुर उपायातून सत्तेत बसलेले लोक मतदाराला खुश करू शकतात. आणि म्हणूनच आज जितकी परिस्थिती मतदानासाठी महायुतीला पोषक नाही सत्तेत बसलेल्या, तितकी ती 1 वर्षानंतर पोषक आणि लाभदायक परिस्थिती येऊ शकते. आणि म्हणूनच या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका वगैरे निवडणुका आहेत, त्या लांबल्या तर ती गोष्ट महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे. आणि नेमकी तीच भूमिका राज ठाकरे यांनी कुठे मांडली आहे? युतीच्या विरोधात निघालेल्या मोर्चामध्ये मांडलेली आहे. 1 नोव्हेंबरचा जो सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला, त्यामध्ये राज ठाकरे यांनी सगळ्यात ठासून मांडलेली भूमिका म्हणजे मतदार याद्या पारदर्शक आणि निर्दोष होईपर्यंत निवडणुका नकोत. आहे की नाही गंमत मित्रांनो? वोट चोरी वगैरे किती काही करा, त्याचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे मतदानात चोरी होते याच्यावर लोकांचा विश्वास नाहीये. सुप्रीम कोर्टाने पण त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेतून बिहारच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कितीही आक्षेप घेतला तरीही होऊ शकतात. पण एक त्याच्यामध्ये अडचण आहे, की एवढे मोठे कागदाचे प्रिंटआउट बोगस, किती हजारो हजारो बोगस मतदारांची नावं पत्ते काढून राज ठाकरे यांनी जो ढीग आणून त्या मोर्चात टाकलेला होता, तो बघितल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या चुलत भावाच्या बाजूला काहीसे झुकलेले दिसतात. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं काहीसं समर्थन
राज ठाकरे यांच्या भूमिकेचं थोडंफार समर्थन उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून दिसून येतं. ते म्हणतात की आम्ही हे असंच रेटून नेऊ देणार नाही, आम्हाला पण कोर्टाचं दार ठोठावता येतं, आम्ही कोर्टात जाऊ शकतो. याचा अर्थ सरळ आहे की जी सक्ती महायुतीच्या सरकारवर किंवा महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशातून झालेली आहे, ती उठवण्यासाठी महाविकास आघाडी पाऊल उचलू शकते. आणि ती उचलली तर आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडणूक घेण्याची जी सक्ती महायुती सरकारवर आहे, त्यातून महायुतीला दिलासा मिळणारा निर्णय कदाचित सुप्रीम कोर्टाकडून येऊ शकतो. आणि म्हणून याला मी पाचर मारणं म्हणतो. गेली 2-2.5 वर्ष कुठल्याही परिस्थितीत पहिल्या निवडणुका घ्या, निवडणुका घ्या, निवडणुका घ्या म्हणून मागे लागलेले महाविकास आघाडीतले नेते आणि पक्ष आहेत, त्यांच्या गोटात शिरून राज ठाकरे यांनी त्यांच्या या मूळ भूमिकेलाच अशी सणसणीत पाचर मारलेली आहे की ती पाचर काढायची कशी, हा पेच प्रसंग आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर सुद्धा आलेला आहे. कारण जी भूमिका ठासून राज ठाकरे मांडतात आणि मोर्चेकऱ्यांनी ज्यांना ज्या मोठ्या टाळ्या वाजून आणि घोषणा शिट्ट्या यातून त्याला प्रतिसाद दिलेला आहे, त्यातून एक दिसतं की निवडणुका टाळण्याची जी महायुतीची इच्छा आहे, ती घंटा राज ठाकरे यांनी यशस्वीरित्या महाविकास आघाडीच्या गळ्यात किंवा पाठीराख्यांच्या गळ्यात बांधलेली आहे. आता उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जातात किंवा न जातात माहिती नाही, पण जर गेले आणि आणखीन वर्षभर सगळ्या मतदार याद्या निर्दोष होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर कोणाच्या पथ्यावर पडणार आहे याचा विचार करा. जर निवडणुकीसाठी प्रतिकूल परिस्थिती आज महायुतीसाठी असेल आणि त्यांना आज नको असलेल्या निवडणुका कोर्टाकडूनच थांबवल्या जाऊ शकतात, निवडणूक आयोगाला आदेश दिल्यामुळे ते झालं, तर इच्छापूर्ती महाविकास आघाडीची होत नाही, इच्छापूर्ती ही महायुतीची होते, भारतीय जनता पक्षाची होते. आणि म्हणून मी याला पाचर मारणं म्हणतो. गेली 3 वर्ष जी भूमिका महाविकास आघाडी आणि त्यातल्या पक्षांनी घेतली आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टातून आदेश आणून महायुतीच्या सरकारला आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला वाकवण्यात आलेला आहे, त्यांच्या डोक्यावरचा बोजा काढून घेण्याचा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला, त्यालाच पाचर मारणं म्हणतात. अर्थात परत एकदा सुप्रीम कोर्ट आपलाच आदेश फिरवेल का मला आता माहित नाही, पण उद्धव ठाकरे त्यासाठी तयार झालेले दिसतात की आम्ही पण कोर्टात जाऊ. आणि कोर्टात जाणं याचा अर्थ निवडणूक याद्या यांना हव्या तशा नव्याने सुधारणा होऊन येईपर्यंत निवडणुका पुढे ढकलणं, जी महायुतीच्या पथ्यावर पडणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मी त्याला म्हणतो की याला पाचर मारणं म्हणतात. मराठीमध्ये कापलेला एखादा ओंडका असतो, त्या ओंडक्यामधली फट जी रुंदावलेली असते ती तशीच ठेवण्यासाठी त्यामध्ये एक लाकडाचा थोडासा तुकडा घालतात, त्याला पाचर म्हणतात. आता बघा, विचार करा, विचार तुम्ही करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.